जम्मू काश्मीरात पुराचं थैमान, अनेक गावांमध्ये पिण्याचं शुद्ध पाणी मिळेना, 250 जलशुद्धीकरण यंत्र स्थापित, पूरग्रस्त भागात निरीकडून मदत. पानिपतमध्ये शौर्य स्मारक होण्याचा मार्ग अखेर मोकळा, स्मारक स्थळावरील जमिनीची नोंदणी पूर्ण, 23 पैकी 22 एकर जमीन सरकारच्या ताब्यात येण्याची प्रक्रिया पूर्ण, जमिनीचं अधिग्रहण पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या कामाला वेग येणार. वक्फ सुधारणा कायद्यावर आता सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, तर वक्फ कायद्यातील काही तरतुदींवर स्थगिती, बोर्डात 3 पेक्षा जास्त सदस्य गैरमुस्लिम नसावेत, वक्फ बोर्डाचा सीईओ मुस्लिम असायला हवा, कोर्टाचा निर्णय. दिल्लीमध्ये भरधाव BMW कारच्या धडकेत अर्थ मंत्रालयातील अधिकाऱ्याचा मृत्यू, तर नवज्योत सिंग असे या मृत्यू झालेल्या अधिकाऱ्याचं नाव. अपघातात नवज्योत सिंग यांच्या पत्नीही गंभीर जखमी. बिहारमध्ये पूर्णिया विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन, पंतप्रधान मोदींच्या हस्ते बिहारमधील 36,000 कोटी रुपयांच्या विकास योजनेचं भूमिपूजन आणि उद्घाटन झालं. सुप्रीम कोर्टमधील वरिष्ठ वकील सिद्धार्थ शिंदे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये वयाच्या 49व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आज होणार अंत्यसंस्कार. बिहारमधील SIR विरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी, प्रक्रियेमध्ये बेकायदेशीररित्या आढळल्यास आता संपूर्ण प्रक्रिया रद्द केली जाऊ शकते, सुप्रीम कोर्टाची भूमिका. नेपाळच्या अंतरिम मंत्रिमंडळाचा विस्तार, पंतप्रधान सुशीला कार्कींकडून 3 नवीन मंत्र्यांचा समावेश, तुलमान घेसिंग यासह